नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज केले असाल परंतु आतापर्यंत ते अप्रूव्ह झाले नसेल आणि फार्मर आय डी नंबर म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर ते कसे काढावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तुमचे फार्मर आय डी नंबर हे तुम्ही स्वतः घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्याही एका ब्राउझरवर जायचे आहे। त्यानंतर येथे ॲग्रीस्टॅक असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईट उघडल्यानंतर वर दुसरे नंबरचे ऑप्शन चेक एनरोलमेंट स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट आय डी व आधार नंबर असे दोन ऑप्शन्स दिसतील। तर तुम्ही जर स्वतः फॉर्म भरले असाल तर शेवटी जे प्रिंट डाउनलोड केले असाल तिथे हे एनरोलमेंट आय डी तुम्हाला मिळून जाईल। जर तुम्ही CSC सेंटरवरून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून फॉर्म भरले असाल तर तुम्हाला एक पावती दिली गेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हे एनरोलमेंट आय डी तुम्हाला भेटून जाईल। तर या ठिकाणी तुमचे एनरोलमेंट नंबर टाका व चेक बटनावर क्लिक करा। एनरोलमेंट नंबर जर तुमच्याकडे नसेल तर आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करा। नंतर येथे तुमचे आधार नंबर टाकून घ्या व चेक बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमचे फार्मर आय डीचे स्टेटस तुम्हाला येथे दिसेल। आता येथे फार्मर आय डी कुठे असतो तर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल आय डी दिसेल। तर हे जे सेंट्रल आय डी असते तेच तुमचे फार्मर आय डी सुद्धा असते आणि तुमचे फॉर्म जर अप्रूव्ह झाले नसेल तरीसुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता। आता हेच आपले फार्मर आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे हे कसे कळेल तर त्यासाठी हे सेंट्रल आय डी नंबर तुम्ही लिहून ठेवा किंवा याची स्क्रीनशॉट काढा। नंतर जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले असेल तर तुम्हाला पुन्हा ॲग्रीस्टॅकच्या या वेबसाईटवर यायचे आहे। त्यानंतर येथे आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर लॉग इन करण्यासाठी येथे फार्मर हे दुसरे नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा। येथे तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही जे मोबाईल नंबर दिले होते ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचे आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड व OTP असे दोन ऑप्शन्स दिसतील। जर तुम्हाला तुमचे पासवर्ड माहीत असेल तर पासवर्ड हे पहिले ऑप्शन निवडून खाली तुमचे पासवर्ड टाका। पासवर्ड जर तुम्हाला माहीत नसेल तर OTP या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल। ते OTP या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाका व खाली लॉग इनवर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील। तर यापैकी व्ह्यू माय इन्फॉर्मेशन यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक करताच तुमची माहिती येथे तुम्हाला दिसेल आणि वर या ठिकाणी तुम्हाला तुमचे फार्मर आय डी दिसेल। आता तुमचे सेंट्रल आय डी नंबर व फार्मर आय डी नंबर जर तुम्ही तपासले तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकच नंबर दिसेल, म्हणजेच सेंट्रल आय डी नंबर हेच आपले फार्मर आय डी नंबर असते। आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाही त्यांना कसे कळेल तर त्यांनी कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन MahaDBT फार्मर लॉग इन असे सर्च करायचे आहे। सर्च झाल्यानंतर खाली पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल। वेबसाईट उघडल्यानंतर अर्जदार लॉग इन येथे तुम्हाला वैयक्तिक शेतकरी हे ऑप्शन निवडायचे आहे। आता लॉग इन करण्यासाठी येथे शेतकरी आय डी म्हणजेच तुमचे फार्मर आय डी नंबर विचारला गेला आहे। तर येथे जे काही तुमचे सेंट्रल आय डी नंबर असेल ते येथे टाकून घ्या व खाली OTP पाठवा यावर क्लिक करा। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। ते OTP या ठिकाणी टाकून घ्या व खाली OTP तपासावर क्लिक करा। क्लिक करताच तुमची माहिती येथे तुम्हाला दिसेल, म्हणजेच मित्रांनो तुमचे सेंट्रल आय डी व फार्मर आय डी हे एकच असतो। आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाहीत त्यांचे फॉर्म जेव्हा पण अप्रूव्ह होईल तर हेच सेंट्रल आय डी त्यांना फार्मर आय डीच्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर तुमचे फॉर्म जर अप्रूव्ह झालेले नसेल आणि तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी फार्मर आय डीची गरज पडली तर तुम्ही तुमचे सेंट्रल आय डी त्या ठिकाणी देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फार्मर आय डी नंबर काढू शकता व वापरू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा।